सर्व बहुजन संघटक या वृत्तवाहिनीवरील सर्व श्रोतागणांना, दर्शकांना मी आज मान्यवर कांशीरामजी यांच्या 91व्या 91 एनिव्हर्सरी निमित्त आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो आणि मान्यवर कांशीरामजी यांच्या प्रती माझं विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या प्रसंगी मान्यवर कांशीरामजी यांची विचारधारा आणि चळवळ, आजची प्रासंगिकता याविषयी माझं या ठिकाणी विवेचन आणि आपल्याशी संवाद मी प्रारंभ करतो. बंधू आणि भगिनींनो, मान्यवर कांशीरामजी यांच्या तत्व, विचार आणि चळवळी संबंधी अजूनही हा देश, ज्याला कांशीरामजी यांनी बहुजन समाज म्हटलेला आहे, तर हा बहुजन समाज अजूनही अनभिज्ञ आणि त्यांच्या विचार प्रणालीपासून कोसो दूर असलेला असा हा समाज आहे. त्याचं कारण असं आहे की आपण म्हणणार की बहन मायावती या 4 वेळेस मुख्यमंत्री झाल्या. हो, झाल्या, त्याबद्दल काहीही शंका नाही. इतिहासामध्ये हे आता नमूद आहे की दलित की बेटी आर्य व्रत में, जहां पर आर्यों का राज है, ऐसे काऊ बेल्ट में एक दलित की बेटी 4 बार मुख्यमंत्री बन चुकी है. और ये करिश्मा एक दलित के बेटे का, यानी मान्यवर कांशीरामजी का एक करिश्मा है. मायावती तभी मुख्यमंत्री बनी है जब कांशीरामजी का करिश्मा और कांशीरामजी की मूवमेंट समाज में लाहीव थी. यानंतर कांशीरामजीच्या महापरिनिर्वाणानंतर कांशीरामजींनी निर्माण केलेली ही चळवळ जेव्हा डाऊनफॉल सुरू झाला, त्यानंतर न मायावती मुख्यमंत्री तर काय, पण एकही आज खासदार मायावती लोकसभेमध्ये निवडून आणू शकलेली नाही. ज्या उत्तर प्रदेशामध्ये मायावती 4 वेळेस मुख्यमंत्री झाल्या, त्या उत्तर प्रदेशामध्ये आज त्यांच्या पक्षाचा एकही खासदार नाही. पंजाब मध्ये कांशीरामजी असताना बहुजन समाज पार्टी विरोधी पक्ष नेता होता, अपोजिशन पार्टी होती. त्या पंजाब मध्ये देखील बहुजन समाज पार्टीचा आज बियाला देखील आमदार नाही. मध्य प्रदेशामध्ये बहुजन समाज पार्टी रिकॉग्नाइज पार्टी होती. आज त्याही पक्षामध्ये, त्याही प्रदेशामध्ये या पक्षाची धुळधाण झालेली आहे. छत्तीसगड असेल, उत्तराखंड असेल, संपूर्ण कांशीरामजीचे महापरिनिर्वाण झालं त्यावेळेस साहेबांनी जो बहुजनाची मुवमेंट आणि पॉलिटिकल पार्टी, त्यांची सक्सेसर किंवा त्यांची राजकीय वारस बहन मायावती
यांच्या हाती सोपवली त्यावेळेस बहुजन समाज पार्टी ही 6 राज्यामध्ये रिकग्नाइज्ड पार्टी, पॉलिटिकल पार्टी. आज त्या 6 राज्यापैकी 5 राज्यामध्ये ही पार्टी 0वर आलेली आहे आणि फक्त एका राज्यामध्ये, उत्तर प्रदेशामध्ये, त्या पार्टीला रिकग्निशन आहे. जुन्या क्रायटेरियाच्या आधारावर या पार्टीची राष्ट्रीय मान्यता म्हणून मान्यताचे जे स्टेटस आहे ते जुन्या क्रायटेरियाच्या आधारे हे टिकून आहे. आणि म्हणून असं का झालेलं आहे, आजच्या सामाजिक राजकीय परिप्रेक्ष्यामध्ये कान्शीरामजी साहेबांच्या विचार आणि चळवळीचा विचार करीत असताना आजची प्रासंगिकता काय आहे, ही प्रासंगिकता मी आपल्या समोर ठेवत आहे. महाराष्ट्रामध्ये कान्शीरामजी असतानाही त्यांच्या नंतरही पोस्ट कान्शीराम मुवमेंट मध्ये आणि कान्शीरामजीच्या मुवमेंट मध्ये महाराष्ट्रानं जी भूमिका बजावलेली आहे ती महाराष्ट्रानं कुठलाही रिझल्ट शो केलेला नाही. नगर परिषद, महानगरपालिका यामध्ये नगरसेवक निवडून आणण्याच्या पलीकडे महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पार्टीला कधीही राजकीय यश मिळालेलं नाही. पंचायत समिती, जिल्हा परिषदेला हातावर मोजण्या इतक्या, बोटावर मोजण्या इतके उमेदवार अधून मधून निवडून आलेले आहेत. पण विधानसभेमध्ये या पक्षाला कधीही आपलं खातं ओपन करता आलेलं नाही. आणि आजची जर आपण स्थिती पाहिली महाराष्ट्राची, तर आज महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळीच्या कोणत्याही पक्षाला आज आंबेडकरी चळवळीचा स्ट्रॉंग पक्ष म्हणून ही वंचित बहुजन आघाडी आहे. आणि या वंचित बहुजन आघाडीलाही महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षापासून, 5 वर्षापासून, त्यापूर्वी बहुजन महासंघ, भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षाला, या पक्षाचं नेतृत्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे, या पक्षाला देखील गेल्या 10 वर्षामध्ये आणि त्याच्याही आधी बहुजन महासंघाच्या काळामध्ये भारिप बहुजन महासंघाला विधानसभेमध्ये खातं खोलता आलं. 3 आमदार आणि 3ही आमदारांना मंत्रीपद आलटून पालटून मिळालेले आहे. मकरांग पवारांना मंत्रीपद मिळालं, दशरथ भांडेंना मंत्रीपद मिळालं आणि रामरावजी बोडके यांनाही मंत्रीपद मिळालं. हा कालखंड जर सोडला आणि अगदी अलीकडच्या काळामध्ये मोदीच्या रिजिम मध्ये, मोदीच्या कालखंडामध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रात देखील कुठल्याही आंबेडकरवादी पक्षाला, इव्हन बाळासाहेब आंबेडकरांच्याही पक्षाला महाराष्ट्रामध्ये विधानसभेत, लोकसभेत एकही खातं खोलता आलेलं नाही. ही आजची प्रासंगिकता. 2024च्या निवडणुकीत तर आंबेडकरवादी पक्षांचा एवढा दुर्गतीपूर्ण परफॉर्मन्स राहिलेला आहे, एवढा वर्स्ट परफॉर्मन्स राहिलेला आहे की त्याचं
विश्लेषण देखील करणं फार मोठं कठीण काम असं झालेलं. 288 विधानसभा असणाऱ्या निवडणुकीसाठी 614 उमेदवार आंबेडकरी पक्षाने उभे केलेले आहेत. बहुजन समाज पार्टीची ताकद महाराष्ट्रात काही नाही, तरी या पक्षानं 250 जागा लढवलेल्या. वंचित बहुजन आघाडीनं 225च्या जवळपास जागा लढवलेल्या आहेत. बाळासाहेब आंबेडकर यांचेच बंधू धाकटे आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेने देखील उमेदवार उभे केलेले आहेत. आणि मग राजेंद्र गवई असतील आणि अजून इतर काही जे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं राजकारण आणि पक्ष संघटना चालवणाऱ्या व्यक्तींनी 614 288 विधानसभे असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी हे 614 उमेदवार उभे केलेले आहेत. म्हणजे कशा पद्धतीने मताची विभागणी होईल, आंबेडकरी विचाराला मानणाऱ्या समाजाला मताच्या याच्यामध्ये कशा पद्धतीने विभागणी होईल आणि त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बेनिफिट संघ आणि बीजेपीच्या उमेदवाराला होईल अशीच रचना आणि राजकीय नीती हे गेल्या 2024च्या निवडणुकीमध्ये आंबेडकरी पक्षांची राहिलेली आहे. आणि मग त्यामुळं या पक्षांच्या पदरी तर भोपळा येणार, शून्य येणार हे तर ठरलेलंच होत. पण आपला शत्रू कोण आणि मित्र कोण? कांशीरामजींनी म्हटलं कि कांग्रेस आणि बीजेपी एक सापनाथ है तो दूसरा नागनाथ है. ये बात सही है. पण नागाला ठेचण्यासाठी सापाची मदत घेणं आणि सापाला ठेचण्यासाठी नागाची मदत घेणं हे कांशीराम जैसे सपेरे को अच्छी तरह से आता. कांशीरामजीचं वेगळेपण, मोठेपण यामध्ये आहे की त्यांनी कधीही आपल्यामुळं शत्रूला बळकटी मिळेल असं राजकारण कधीही केलेलं नाही. जेव्हा काँग्रेस बलदंड होती त्यावेळेस तिला कमजोर करण्यासाठी आणि बहुजन समाज पार्टीला बळकट करण्यासाठी त्यांनी अनेक राजकीय पक्षाचा पाठिंबा घेतलेला. त्यांचं साधं वाक्य होतं कि हमारे बलबूते पर और हमारा सपोर्ट लेके आज तक की यहाँ राजनीति चली है और यहाँ के हुक्मरान समाज ने हमारा इस्तेमाल किया और हम अब बारी आई है हमारी कि हम उनका इस्तेमाल करेंगे हमारे हित के लिए. उन्होंने आज तक हमारे आंखों में धूल झोंकी है. कांशीराम जी के वाक्य है, उन्होंने आज तक हमारे आंखों में धूल झोंकी है, अब हम उनके आंखों में मिर्ची झोंक देंगे. कांशीराम जी अरे म्हणून कांशीराम जी म्हणायचे कि मैं सबसे बड़ा अपॉर्चुनिस्ट हूं कि अपॉर्चुनिटी क्रिएट अपॉर्चुनिटी एंड अवेल इट. तेच म्हणायचे
कि मुझे तो लगता है कि हर साल इलेक्शन होता रहे, ताकि हर इलेक्शन में हम इनको धूल चखाएंगे और हमारी पार्टी को, बहुजन समाज को हम हुक्मरान बनाने के इसमें हम बलशाली बनने की कोशिश करें। आज 2014 पासून आज एक पार्टी जी आहे 14ला जी जेवढी बलवान होती त्यापेक्षा ती जास्त 19ला बलवान झाली। भाजपा, संघ शक्ती, परिवार, आणि आम्ही त्यांना कमजोर करण्यामध्ये आमचे राजकीय फासे, आमची राजकीय चाल, आमची राजकीय नीती या ठिकाणी कमी पडलेली आहे। कारण कांशीरामजीच्या नंतर असा रणनीतिकार, असा राजनीती तज्ञ, धोरणी, मुत्सद्दी आणि करिश्माई लीडरशिप असलेलं नेतृत्व आंबेडकरी चळवळीकडे राहिलेलं नाही। ही इतिहासाची नोंद आहे। मी कांशीरामजी साहेबांचा वैचारिक अनुयायी आहे, त्यांच्या चळवळीचा एक घटक आहे। त्यांच्या समवेत त्यांना ऐकण्याची, त्यांना पाहण्याची, त्यांना समजून घेण्याची अनेक वेळा, अनेक ठिकाणी मला संधी मिळालेली आहे। आणि म्हणून कांशीरामजी साहेबांच्या चळवळीचा जो काही बेसिक कन्सेप्ट आहे ती समजून घेण्यामध्ये आम्ही, म्हणजे असं म्हणता येईल की जे कांशीरामजीला जमलं किंवा जे कांशीरामजीनं जमिवलं ते मायावतीला जमलं नाही। बहुजन समाजाला कांशीरामजीचे तत्व, व्यवहार, चळवळ किंवा कांशीराम बहुजन समाजाला उमजला नाही, समजला नाही। आज 20 ते 22 खासदार निवडून आणणारी बहुजन समाज पार्टी आज 0 खासदारावर आहे। काय कारण? तर राजकारण, की जे कांशीरामजीला या देशामध्ये जमलं ते इतरांना जमलेलं नाही। आणि इतरांनी आपल्या क्षमता वेळ देऊनही सिद्ध केलेल्या नाहीत। कांशीरामजी नंतर मायावतींना 2007 ला त्या मुख्यमंत्री झाल्या। फुल फ्लेज मध्ये बहुजन समाज पार्टी स्वतःच्या बळावर निवडून आली, कोणाचाही पाठिंबा न घेता सत्तेमध्ये आली। पण हे सत्तास्थान टिकवण्यासाठी जी रणनीती पाहिजे ती रणनीती, राजनीती करण्यामध्ये बहान मायावती त्या कमी पडलेल्या, एवढ्या कमी पडलेल्या आहे की आज बहुजन समाज पार्टी स्वतःचं अस्तित्व गमावून बसलेली आहे। या पक्षाच्या धोरणाकडे ते सगळे दोष जातात, या समाजाच्या विचारवंताकडे हा दोष जातो की कांशीरामजी यांची राजनीती समजून समाजाला
समजून देण्यामध्ये या देशातल्या बहुजनांच्या आंबेडकरवादी विद्वानांची ही कमजोरी झाली. विद्वान तिथे कमी पडलेले आहेत आणि कार्यकर्ता जो आहे देशातला समस्त आंबेडकरवादी कार्यकर्ता आज वेगवेगळ्या पद्धतीनं, तो काही जातीच्या आधारावर असेल, जसं महाराष्ट्रामध्ये कांशीरामजी आणि मायावतीला महाराष्ट्रानं का नाकारलं, तर त्याचं एकच कारण, एक तर राजकारण आणि दुसरं की हे बौद्ध आहेत काय. जसं सोनिया गांधी बौद्ध आहेत, सुप्रिया सुळे बौद्ध आहेत, महाराष्ट्रातल्या काँग्रेसला, राष्ट्रवादी आणि आता बीजेपीकडे बौद्धांचा मतदार बीजेपीकडे वळलेला आहे. तिथे हे प्रश्न उपस्थित झालेले नाहीत. रामदास आठवलेंनी सांगितलं की राहुल गांधींनी, विरोधी पक्षांनी प्रयागराजला जायला पाहिजे होतं आणि डुबकी मारायला पाहिजे होतं. राम मंदिराच्या उद्घाटनाला जायला पाहिजे. कोण सांगायले, तर ज्यांनी राम कृष्णांना मी देव मानणार नाही, त्यांची उपासना करणार नाही, अशा 22 प्रतिज्ञा घेतलेल्या अशा महापुरुषाच्या विचारसरणीचा पक्ष चालवणारे रामदासजी आठवले. ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या आमच्या समकालीन परिप्रेक्षाला हे उजागर करणारे की आमचा सामाजिक आणि राजकीय परिप्रेक्ष्य काय आहे आजचा. जसं बाबासाहेब म्हणाले की मी इथपर्यंत हा चळवळीचा रथ मोठ्या परिश्रमानं आणलेला आहे. सहज आलेला आहे नाही, मोठ्या परिश्रमानं ओढीत ओढीत तो रथ इथपर्यंत आणलेला आहे. आणि तुम्हाला जर तो पुढे नेता येत नसेल तर त्याला किमान तेथेच ठेवा, पण मागे जाऊ देऊ नका. आज बाबासाहेब आंबेडकरांचा तो रथ हा घरंगळत 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 मागे आलेला आहे. तिथून तो मागे आलेला आहे. पण याबद्दलचं जे काही भान, याबद्दलची जाण अजूनही या देशातल्या बुद्धिजीवींना नाही. आंबेडकरवादी याची जाण भान ब्राह्मणवादी बुद्धिजीव्यांना आहे कि हम आंबेडकर की मूवमेंट रफा दफा कर दिए, जीरो पे कर दिए, माइनस में कर दिए. पण आम्हाला ते जाण भान आलेलं नाही. जी गोष्ट मान्यवर कांशीरामजींना सजग असलेलं व्यक्तिमत्व मान्यवर कांशीरामजी यांचा 24 तास हे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते, नेते, तत्वचिंतक, अभ्यासक, रणनीतिकार होते. आज आमच्याकडे रणनीती कुठलीही राहिली नाही. आम्ही प्रासंगिक झालेले आहोत. प्रासंगिक निवडणूक, इलेक्शन ते इलेक्शन,
एकच लक्षण, इलेक्शन ते इलेक्शन, एकच आमचं लक्षण. इलेक्शनची मी खुलेपणाने आपल्या सर्वांना प्रश्न विचारतो. महाराष्ट्राच्या बाबतीत गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये बहन मायावतीच्या किती सभा झाल्या? राजकीय धोरणाच्या तत्वावर एकटी दुकटी इलेक्शनच्या काळात झालेली आणि जे बहन मायावती भरूर झालेले आहेत ते उत्तर प्रदेशामध्ये लखनौ मध्ये. कांशीरामजीच्या नेतृत्वामध्ये जेव्हा बहन मायावती काम करीत होत्या तेव्हा बहन मायावतीचं भाषण ऐकण्यासाठी झुंजार आणि खरड्या वक्त्या नेत्या सुश्री बहन मायावती म्हणून त्यांचं प्रोजेक्शन केलं जायचं आणि ते त्या प्रोजेक्शनला बिलकुल लायक त्या काळात होते. बिलकुल लाखोच्या सभा आणि लाखोंच्या सभेंच्या टाळ्यांचा कडकडाट अनेक वेळा आपल्या भाषणामध्ये झालेला मी त्यांच्या अनेक सभेचा साक्षीदार देखील. पण आज बहन मायावती पत्रकार परिषदेमध्ये देखील हातातली चिठ्ठी वाचून दाखवण्याच्या पलीकडे कुठलंही त्यांचं भाषण नसतं. आणि म्हणून राजकारण जो आहे हा प्रांत ही चळवळ सातत्यानं करण्याची चळवळ आहे. ती प्रासंगिक नाही. राज ठाकरे साहेब 19च्या इलेक्शनला म्हणले अरे लाव तो व्हिडिओ आणि नंतर जे गायब होतात ते पुढच्या इलेक्शनच्या वेळेस येतात. तेही बदललेल्या भूमिकेत अत्यंत प्रासंगिक असं त्यांचं राजकारण. ठीक आहे, त्यांना ते आपले आदर्श नाहीत, त्यांच्यावर आपण बोलावं इतकंही, त्यांची नोंद घ्यावी इतकंही त्यांची चळवळ मोठी किंवा ते व्यक्ती मोठे नाही. पण कांशीरामजीचं जे राजकारण होतं ते राजकारण आपल्या ध्येय आणि धोरणाच्या प्रती समर्पित असं राजकारण. दरवर्षी 8 ते 15 दिवस कांशीरामजी सलगपणे एका राज्यामध्ये कॅम्प करायचे. जेवढे कमिशनरीज प्रांत असतील, विभाग असतील त्या राज्यामध्ये तेवढ्या त्या विभागीय पातळीवर रॅलीज करायची, सभा करायची आणि राज्याची एक मोठी सभा त्या राज्याच्या राजधानीच्या क्षेत्रामध्ये मोठी सभा करायची. वर्षभर चालेल असा एक पॉलिटिकल अजेंडा आणि पॉलिटिकल प्रोग्राम कांशीरामजी कार्यकर्त्यांना द्यायचे. कोणत्याही कार्यकर्त्याला स्वस्थ बसू देत नसत. संपूर्ण देशाचा दौरा, संपूर्ण देशाचा कांशीरामजी सतत एका वर्षामध्ये संपूर्ण देश पादांतरात करायचे, संपूर्ण देशाचा दौरा करायचा आणि कुठलेही इलेक्शन कुठल्याही प्रांतातले संपूर्ण ताकदीनिशी, संपूर्ण नियोजनबद्ध कुणाला सोबत घ्यायचं, बहुजन समाजाची ऐक्य कसं करायचं, त्या समाजातील अस्मिता आणि अस्तित्वाचे प्रश्न काय आहे, त्या समाजातले आयकॉन काय आहे,
सामाजिक प्रबोधन करणारे महापुरुष कोणकोणत्या प्रांतामध्ये झालेले आहेत, त्या त्या जातीमध्ये झालेले आहेत, त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं, त्यांना अभिवादन करण्याच्या निमित्तानं आपला राजकीय अजेंडा राबविण्याच्या दृष्टिकोनातून कांशीरामजींनी अहोरात्र परिश्रम घेतलेले आहेत. आणि म्हणून पंजाब मध्ये रोपड जिल्ह्यात खवासपूर या ठिकाणी जन्मलेला एक सामान्य कुटुंबात रामदासिया चर्मकार रामदासिया या जातीमध्ये जन्माला आलेला एक व्यक्ती बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा घेऊन या देशाला आणि बहुजन समाजाला एक वेगळा आयाम, एक वेगळी चेतना, एक वेगळा विचार आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला ऊर्जितावस्था प्रदान करून हा महापुरुष निर्वाणस्थ झाला. आज त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करीत असताना, त्यांच्या जन्मदिनी अभिवादन करीत असताना आपल्याला आंबेडकरी चळवळीच्या भवितव्याचा विचार करणं ही अत्यंत काळाची गरज झालेली आहे. कारण आज आंबेडकरी चळवळीचा आवाज संसदेमध्ये नाही. आज चंद्रशेखर आझाद एक व्यक्ती की जो आंबेडकरी चळवळीचे त्याला आपण म्हणू प्रतीक म्हणून निळ्या गमच्या गळ्यामध्ये करून जो पार्लमेंटमध्ये बोलतो, त्या एका खासदाराशिवाय दुसरा कुठलाही व्यक्ती पार्लमेंटमध्ये नाही. ही वस्तुस्थिती. बाकी शेड्यूल कास्टचे जे काही लोक आहेत, राखीव जागेवर निवडून आलेले, त्यामध्ये महाराष्ट्रातील आंबेडकरी समूहातील याने बौद्ध कुटुंबाची पार्श्वभूमी असलेली अनेक खासदार आहेत. पण त्या पार्टीची जी काही लाईन ऑफ ऍक्शन आहे, त्या लाईन ऑफ ऍक्शनला ते बांधील आहे. बीजेपी कडून काही आंबेडकरी खासदार आहेत की ज्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आंबेडकरी समाजाशी निगडीत आहे. वैचारिक आज ते आंबेडकरवादी नाहीत. काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून काही बौद्ध अनुसूचित जातीचे कार्यकर्ते नेते निवडून आलेले आहेत. पण ते आंबेडकरी व्हॉइस म्हणून पार्लमेंट मध्ये आपला स्वतंत्र आवाज काढू शकत नाही. आज काँग्रेसचे अध्यक्ष खरगे हेही बुद्धिस्ट कुटुंबातून आलेले आहेत. पण ते काँग्रेसचे अध्यक्ष जरी असले तरी काँग्रेसच्या लाईन ऑफ ऍक्शन शिवाय ते आंबेडकरवादी म्हणून पार्लमेंटमध्ये आपली इमेज किंवा आपला विचार ते मांडू शकत.
आणि म्हणून आंबेडकरी चळवळीचं प्रोडक्ट म्हणून आपल्याला आंबेडकरी पक्षाच्या माध्यमातून आपले प्रतिनिधी हे लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये पाठवणं आवश्यक आहे. आणि त्या अनुषंगानं आपण आज झिरो अवस्थेमध्ये आलेले आहोत. आणि या पार्श्वभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांनी कशी राजनीती केली, बाबासाहेब आंबेडकरांनी कशी माणसं निवडून आणली, बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं कसे माणसं निवडून आले, त्यांनी कशी रणनीती आखली, त्यांनी कशी राजनीती आखली, त्यांनी कशी राजनीती केली आणि कान्शीरामजी यांनी झिरोतून पक्ष कसा उभा केला, त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कसा मिळवून दिला, पार्लमेंटमध्ये आपले प्रतिनिधी 20 ते 22च्या संख्येमध्ये, लोकसभेमध्ये आणि विविध राज्यामध्ये आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये पूर्ण बहुमत कशा पद्धतीनं त्यांनी स्थापन केलं, प्रस्थापित केलं, याबद्दलचा विश्लेषण आणि चिकित्सक अभ्यास आणि तशा पद्धतीचं मॉडेल आज आपल्याला उभं करणं आवश्यक आहे. किंवा आमच्या समोर काय हर्डल्स आहेत, काय अडचणी आहेत, आमची माणसं का निवडून येत नाहीत, आमचे शत्रू कोण आहेत आणि आमचे मित्र कोण आहेत, आणि मित्र कमी असेल तर बाबासाहेब जसं म्हणले की आम्हाला पासंगाचं राजकारण करावं लागेल. कारण वरच्या जातीच्या मताचं ट्रान्सफर ऑफ वोट हे आंबेडकरवादी पक्षाकडे होत नाही, हा 75 वर्षाचा अनुभव आहे. कान्शीरामजीने केलं ते. कान्शीरामजींनी जनरल सीटवर शेड्यूल कास्टची माणसं निवडून आणली बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून, आणि शेड्यूल कास्ट बहुल एरियामध्ये ओबीसी माणसं त्यांनी निवडून आणली. आणि त्यासाठी त्यांची जी पक्ष बांधणी आणि नॉन पॉलिटिकल रूट्स त्यांनी जे मजबूत केले, तर हे नॉन पॉलिटिकल रूट्स ज्यामध्ये अनेक विंग्स त्याने निर्माण केले, प्रामुख्यानं मीडिया, वर्तमानपत्र, आणि त्यांचं जी काही स्वप्न होतं की आम्हाला या देशामध्ये किमान 50 वृत्तपत्र आणि पीटीआय UNIच्या आधारावर न्यूज एजन्सी, आज आपण जे काही म्हणतो की बीजेपी आणि RSS यांचं जे मर्मस्थान आहे ते आहे मीडिया, की त्यांनी पूर्ण मीडिया कॅप्चर केलेला आहे. अदानी असो, अंबानी असो, त्यांचे 20-20, 25-25 चॅनल्स आहेत आणि ते सातत्यानं ओपिनियन क्रिएट करीत असतात. विरोधकावर तो गोळे किंवा विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी शब्दांचे अग्निबाण हे सोडत असतात, विरोधकांना नेस्तनाबूत करीत असतात. 10 वर्ष या देशाच्या पार्लमेंटमध्ये विरोधी पक्ष नेताच नव्हते. बाबासाहेब म्हणले
की कोणतीही लोकशाही जर समृद्ध करायची असेल तर यशस्वी लोकशाही, समृद्ध आणि प्रगल्भ लोकशाहीसाठी विरोधी पक्ष नेता हा आवश्यक बाब आहे. 2014 ते 2024 या 10 वर्षामध्ये भारताच्या पार्लमेंटमध्ये, लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेता नव्हता. आणि म्हणून बीजेपीचं आणि मोदीचं स्वैरवर्तन आम्ही करू तो कायदा. कारण पार्लमेंटमध्ये विरोधी पक्ष नेता आणि म्हणून लोकशाहीच्या नावानं भारतामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये हुकुमशाहीचं राज्य अनुभवलेला. आणि मार्क्स म्हणाल्याप्रमाणे धर्म आकुची गोळी आहे. भारताची सगळी तमाम जनता धर्माच्या नशेमध्ये आहे. सरकारच्या पैशानी प्रयागराजचा कुंभमेळा आहे. सरकारनं सांगितलं की 65 कोटी लोकांनी त्याच्यात डोकी मारलेली. आता 65 कोटी लोक 2029च्या निवडणुकीला बीजेपीचा मतदार आहे. कारण सरकारने त्यांना अपील केलं, कम टू प्रयागराज, या वेलकम टू प्रयागराज, डुबकी लगाव. आता महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा आहे. धर्म केंद्रित राजकारण आणि धर्म केंद्रित विकास मॉडेल महाराष्ट्रामध्ये समृद्धी मार्ग निघाला. आता शक्तीपीठ मार्ग सुरू आहे. वेगवेगळ्या देवाला जाणारा मार्ग. त्याच्यातून जंगलांची वाट लागे, शेतीची वाट लागे, शेतकऱ्याची वाट लागे. पण देवाच्या मंदिराला जो रस्ता होत आहे त्याच्यातून ओपिनियन क्रिएट आणि ओपिनियन कन्वर्ट टू वोट, हे बीजेपीची रणनीती आहे. आणि बीजेपीची रणनीती एक्सपोज करण्यासाठी जो सक्षम आंबेडकरवादी विचार आणि आवाज असायला पाहिजे तो विधी सभागृहामध्ये नसेल तरी आमच्या विचारवंतांनी तो मांडला पाहिजे. राहुल खांडेकर यांचं वेगळेपण, चांगुलपण यामध्ये आहे की सातत्यानं गेल्या 4-5 वर्षापासून एक वृत्तवाहिनी समाज माध्यमावरील बहुजन संघटक या नावानं, कारण बहुजन संघटक कांशीरामजी यांनी एका वृत्तपत्राचं नाव बहुजन संघटक ठेवलं होतं आणि ते दिल्लीवरून दर आठवड्याला हिंदीमध्ये 8 पानांचं वृत्तपत्र सातत्यानं चालू. आज ते बंद पडले. पण गेल्या 5 वर्षापासून राहुल खांडेकरनी मात्र बहुजन संघटक या नावानं एक चॅनल समाज माध्यमावर सातत्यानं चालू ठेवले आणि रोज 4-5 व्यक्तींचे भाषण वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या विषयावर आणि त्यांचे जे काही सबस्क्रायबर आहे, दर्शक आहे, त्यांच्या माध्यमातून त्यांनी ही चळवळ सुरू ठेवली. अशा प्रकारची चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये करण्याची गरज आहे आणि विचारवंतांनी देखील या सगळ्या गोष्टीचा अनालिसिस करून या गोष्टीचा अन्वय समाजापर्यंत पोहोचविणं
हे अत्यंत आवश्यक आहे. काल मी एका विचारवंताशी चर्चा केली. ते मी म्हटलं, ज्या पद्धतीनं गेल्या 10 वर्षापासून या देशामध्ये राजकारण सुरू आहे आणि येणाऱ्या काही वर्षामध्ये या राजकारणाला अजून बळकटी प्राप्त होणार आहे. कारण सर्व संसाधनावर या पक्षाची आणि कांशीरामजीच्या परिभाषेत सांगायचं झालं तर 15% लोकांची मालकी जेवढी मजबूत पूर्वी नव्हती त्यानं कितीतरी जास्त मजबूती आज झालेली आहे. भारतीय जनता पार्टी जगातला सगळ्यात श्रीमंत पक्ष आहे, जगातला सगळ्यात मोठा पक्ष. आणि त्यांचा नारा आहे की आता येणाऱ्या काळामध्ये निवडणूक कोणतीही असो 100% भाजपा. मग आता मी त्या विचारवंताला म्हटलं की 3 गोष्टी ह्या 3 घटक 3 बाबी राजकारणातून पूर्णतः नेस्तनाबूत झालेल्या आहेत. त्या 3 बाबी म्हणजे मुस्लिम कम्युनिटी ही संपूर्णतः राजकारणातून नेस्तनाबूत झालेली. 2014 असो 19 असो जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षानं बीजेपीनं मुस्लिमांना एकही तिकीट दिलं नाही आणि मुसलमानांच्या मताची आम्हाला गरजही नाही अशा पद्धतीचं वक्तव्य त्या पक्षांची भूमिका आहे. आणि म्हणून हा जो काही या देशातला 11 ते 17-18% जो काही समाज आहे तो राजकीय दृष्ट्या नेस्तनाबूत झालेला आहे. नो व्हॉइस ऑफ मुस्लिम्स इन पार्लमेंट आणि त्या रिस्पेक्टिव्ह विधानमंडळामध्ये देखील. कारण राष्ट्रीय स्तरावरचे पक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने देखील 2014-19 विधानसभेच्या काळात मुस्लिम उमेदवाराला एकही तिकीट दिलेलं नाही. विधान परिषदेमध्ये ते भले पाठवतील, राज्यसभेवर पाठवतील, पण लोकसभा आणि विधानसभेला यांचा आवाज हा इथल्या व्यवस्थेनं इथल्या लोकशाहीने हा आवाज हा पूर्ण दाबलेला आहे. दुसरा घटक आहे तो आहे आंबेडकरवाद. म्हणजे निळा झेंडा हाती निशाण घेऊन जय भीमचा नारा घेऊन या देशातल्या दलित शोषितांचे प्रश्न घेऊन पार्लमेंट आणि विधानसभेचा दरवाजा खटखटणारी जी विचारधारा आहे या विचारधारेच्या पक्षाचा उमेदवार निवडून येणार नाही अशा पद्धतीची रणनीती गेल्या 10-15 वर्षामध्ये झाली आणि पुढे देखील होणार. आणि म्हणून 19ला बाळासाहेब आंबेडकरांना 42 लाख मतदान पडलं लोकसभेच्या निवडणुकीला. विधानसभेला 20 लाख आलं 19च्या आणि 24च्या लोकसभेला अजून कमी झालं. 24च्या नंतर आलेल्या विधानसभेला आता ते 15 ते 13 लाख मतदान. आणि म्हणून
की आंबेडकरी पक्ष म्हणून शेड्यूल कास्टची माणसं बीजेपीच्या तिकिटावर निवडून येतील, पण आंबेडकरी विचाराची माणसं आणि आंबेडकरी पक्षाची या ठिकाणी उच्छेद आणि खच्चीकरण झालेला. तिसरा घटक आहे तो आहे कम्युनिस्ट पार्टी. की कम्युनिस्ट विचारधारेच्या लोकांची त्या पक्षातून माणसं इकडे जातील, दुसऱ्या पक्षात जातील, निवडून येतील. बसपाचे सगळे स्टालवर्ट नेते त्या पक्षातून गेले, दुसऱ्या पक्षाकडून निवडून आले. आजही बरेच बीजेपी मध्ये मंत्री पदावर असलेले माणसं कधी काळी बहुजन समाज पार्टीचे नेते होते. केरळचे आताचे जे काही राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान, बीएसपीचे राज्यसभेचे खासदार, आज बीजेपीचे राज्यपाल आहेत केरळ. अनेक उदाहरणं सांगतात. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये परिवर्तनवादी प्रोग्रेसिव्ह थिंकिंग दलित शोषितांच्या प्रश्नाची सोडवणूक करणारे, त्यांना राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या सक्षम करणारी विचारधारा असलेल्या पक्षाची माणसं सभागृहामध्ये कशी निवडून येतील? व्हॉट इज द अल्टरनेटिव्ह मेथड? काय पद्धत आहे की ज्याच्यामुळं आम्हाला हे आणता येईल? कारण यांची तर पद्धत आहे की विरोधी पक्ष नको. अनेक घटना दुरुस्त्या मोदींनी केल्या, EWS ची घटना दुरुस्ती केली. विरोधी पक्षाची घटना दुरुस्ती करता आली असती की लार्जेस्ट जी पार्टी आहे आणि त्याचे अलाइड जे काही पक्ष आहे त्या अलाइड पक्षाच्या आधारे जो काही त्यांचा नेता असेल, ग्रुप लीडर, तो विरोधी पक्ष नेता राहील. पण ही प्रोग्रेसिव्ह घटना दुरुस्ती मोदी कडून अपेक्षित नाही आणि त्याने ती केलीही नाही. कारण त्यांना नको ते विरोधी आवाज नको, दलित शोषितांच्या उत्थानाचा आवाज नको. त्यांना फुकट राशन देऊ 5 किलो, पण त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहून आपले हक्क मागण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण करणं या व्यवस्थेचा मोठो नाही. आणि म्हणून कांशीरामजीची तत्वप्रणाली, कांशीरामजीची चळवळ, कांशीरामजीचं चिंतन, कांशीरामजीचं वर्तन, या सगळ्या गोष्टी, कांशीरामजीनं केलेलं परिवर्तन, या सगळ्या गोष्टीचा चिकित्सक क्रिटिकली अभ्यास करणं आणि ज्या ज्या बाबीमुळं चुकीचे नेरेटिव्ह समाजामध्ये सेट केलेले आहेत कांशीरामजी बद्दल, त्याबद्दल प्रामाणिक आंबेडकरी चळवळीच्या लेखकांनी, तत्वचिंतकांनी, वक्त्यांनी हे चुकीचे नेरेटिव्ह जे आहेत त्यांच्याबद्दल जे समाजात पसरलेले त्याचं निराकरण करणं, ते खोडून काढणं आणि समाजाला पुन्हा राजकीय दृष्ट्या, आज बरेच लोक म्हणतात की राजकारण कशाला, तुम्ही सामाजिक बोला, तुम्ही धम्माचं बोला. बरेच लोक म्हणतात आपलं काय नाही, राजकारणाची काही देणे नाही, मी आपलं धम्माचं विपश्यना करणार आणि विपश्यनेमध्ये, आनापानसतीमध्ये आणि अंतर्गत यात्रा करण्यामध्ये खालून वर, वरून खाली, डोळे लावून खाली
मी हे सगळं जीवन करणार स्वच्छ चारित्र्याचं, राजकारण नको. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी, कांशीराम जी ने इस बहुजन समाज को, इस गलीबल समाज को हुक्मरान बनाना है, ये एम, हे ऑब्जेक्ट त्यांनी समाजासमोर ठेवले. आणि म्हणून बांधवांनो, आपण कांशीरामजीच्या आज 91व्या जन्मदिनाच्या औचित्यानं त्यांना विनम्र अभिवादन करूया. आणि मान्यवर कांशीरामजी यांचे थॉट्स, यांची मुवमेंट आपण सातत्यानं अभ्यास करून येणाऱ्या काळासाठी कांशीरामजीची जी देण आहे समाजाला, त्यांच्या ज्या विचाराची जी काही वारसाई लिगसी आहे ती समाजापर्यंत पोहोचू आणि कांशीरामजीच्या विचाराप्रती आपण प्रतिबद्ध राहू, एवढे विचार मी व्यक्त करून या ठिकाणी आपल्या सर्वांना सप्रेम जय भीम करतो. विशेषतः आमचे मित्र राहुल खांडेकर आणि त्यांचे सर्व तंत्रज्ञ सहकारी, ही वृत्तवाहिनी चालवणारे सगळे त्यांचे सहकारी मित्र यांच्या प्रती ऋण व्यक्त करून मी या ठिकाणी आपले संभाषण संपवितो. जय भीम, जय भारत.